होणार. आता तुम्ही जेव्हा एका डेव्हलपरचा टेंडर काढतात, ऑफर मागवतात किंवा टेंडर काढतात, तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारची ऑफर येते. एक डेव्हलपर तुम्हाला 15% देतो, एक डेव्हलपर 20% देतो आणि एक डेव्हलपर 25% देतो. तुम्ही कोणाला काम देणार? 25%. 25%ला देणार. कोणी 30% दिला तर 35, 50, बरोबर आहे ना? म्हणजे ठरवण्याचा प्रक्रिया कशी आहे? जो जास्त देईल त्याला काम द्यायचं. म्हणजे तो योग्य आहे की नाही योग्य हे तपासून घेता का तुम्ही? आणि जर तुमचा सेक्रेटरी हुशार असेल, तो बोलेल की नाही काहीतरी गडबड आहे, 50% देतोय हे वायबल नाहीये, तो 25% वाला बरोबर आहे, तर सेक्रेटरीला लात मारते. ह्याचं काहीतरी सेटिंग आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण आमिषाला बळी पडतो, सिलेक्शन कसा करतो आणि ह्याचाच गैरफायदा डेव्हलपर घेतात. देताना ऑफर देतात 50% लो, मग नंतर तुम्हाला खाली करतात आणि मग सांगतात मेरे को परवडने वाला नाही, मैं 25 ही देने वाला. तुम्हाला काय ऑप्शन आहे? कारण तुम्ही जोपर्यंत बसला आहात, जागेवरती आहात, तोपर्यंत तुम्ही राजे आहात. जागा जशी खाली केली हात जोडून उभं राहायला लागतं. कारण तो देतो तेव्हा भाडं मिळतं, तो देतो तेव्हा घर मिळतं. ही त्याच्यातली इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. त्यामुळे आमिषाला बळी आपण डेव्हलपरच्या याच्यामध्ये पडतो, पण जेव्हा आपण सेल्फ डेव्हलपमेंटला जातो, आपण कॅल्क्युलेशन तपासतो. कारण फिजिबिलिटी कोणी काढली? तुम्ही काढली. खर्च तपशील कोणी केला? तुम्ही काढला. कार्पेट एरिया किती मिळतो कोणी ठरवलं? तुम्ही ठरवलं. आणि तुम्हाला जर समजलं की कॅल्क्युलेशन मध्ये 30% बसतंय, तुम्ही सभासदांना 40% कमिट कराल का? तुम्हाला माहिती आहे 30% बसतंय आणि सभासदांना पण माहिती 30% आहे. त्यामुळे 30% कॅल्क्युलेटेड ऑफर फायनल होते आणि त्याच्यात दिशाभूल व्हायचा काही प्रश्न होत नाही. हा याच्यात इम्पॉर्टंट पडत नाही.